नमस्कार. मी डॉक्टर सुधांशू कोठाडिया. स्पाइन बाईट्स या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आपण शिक्षक आहात का? मानदुखी, पाठदुखी, हात दुखणे किंवा हाताला मुंग्या येणे याने आपण त्रस्त आहात का? योग्य निदानाअभावी तात्पुरत्या गोळ्या खाऊन तात्पुरतं बरे होणे आणि ठोस उपाययोजना न मिळाल्यामुळे आपण ग्रस्त आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की महत्त्वाचा ठरेल, कारण या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषयावरती आज चर्चा करणार आहोत. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजेच टीचर्स सिंड्रोम. तर काय आहे टीचर्स सिंड्रोम, कशामुळे होतो, याची लक्षणे काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे याच्या उपाययोजना काय आहेत जेणेकरून हा टीचर्स सिंड्रोम तुम्हा टीचर्स किंवा शिक्षकांना होऊ नये, हे सगळे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. नुसती ट्रीटमेंटच नाही तर टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात आणि हा टाळता येतो का आणि कसा टाळावा, हे महत्त्वाचे हे ठळक मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हा शिक्षकांना हा व्हिडिओ नक्की महत्त्वाचा ठरेल. तर चला तर मग सुरू करूया सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा शिक्षकांसाठी, टीचर्स सिंड्रोम म्हणजेच सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. आपण शिक्षक आहात, आपण आम्हाला घडवता, मुलांना घडवता, जग घडवता, पण आपल्यालाही त्रास होतो. बरेचसे शिक्षक माझ्याकडे येतात मला दाखवायला, तेव्हा मानदुखी, पाठदुखी, हाताला मुंग्या येणे किंवा मानेपासून पूर्ण हात दुखणे ही लक्षणे त्यांना असतात. बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी दाखवलेलं असतं, गोळ्या घेतलेल्या असतात, पण बऱ्याचशा जणांचं म्हणणं असं असतं की गोळ्या खाल्ल्यावर ते तात्पुरतं बरं होतं आणि गोळ्या सोडल्या की ते परत दुखायला सुरुवात होतं. आणि बरेचसे डॉक्टर्स त्यांना नीट सांगत नाहीत किंवा अचूक निदान हे त्यांना मिळत नाही की हे कशामुळे झालेलं आहे, याच्या उपाययोजना काय आहेत आणि हे कसं टाळायचं. सो ते बरेचसे भांबटलेले असतात किंवा कन्फ्यूज माइंडमध्ये असतात की हे नक्की काय आहे, आणि त्यांच्या डोक्यामध्ये बसून जातं की हा कधीही न बरा होणारा रोग आहे. पण तसं नाही आहे. हा नक्की बरा होऊ शकतो किंवा ह्याला टाळता पण येतं. तर टीचर सिंड्रोम म्हणजे काय? सोप्या भाषेत आम्ही याला म्हणतो सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. म्हणजेच काय की मानेमध्ये त्रास होणे, मग कदाचित मानेमधली गादी झिजणे किंवा नसवरती हलकासा दाब येणे किंवा नसवरती सूज येणे, त्याच्यामुळे मान दुखणे, पाठ दुखणे, हात दुखणे, हाताला मुंग्या येणे, यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. बरेचसे जण चुकीच्या गैरसमजुतीने घाबरतात की मानेच्या मणक्यात गॅप आलेला आहे, गॅप पडलेला आहे वगैरे वगैरे, पण हे सगळं थोतांड आहे. कारण मानेमध्ये गॅप असणे हे एकदम नॅचरल नॉर्मल आहे, कारण तिथं गादी असते, ती आपल्याला एक्सरेत दिसत नाही, त्यामुळे मानेत गॅप दिसतो. मग हाडांची झीज होणे वगैरे या गोष्टी पण आजाराचा भाग आहे का हो? अजिबात नाही. झीज ही नैसर्गिकरित्या होते, जसं वय वाढतं त्याप्रमाणे ही झीज होते. मग ती मानेत पण होते, कमरेत पण होते, मणक्यात पण होते, गुडघ्यात पण होते, कारण ते नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग त्यामुळे मानेच्या स्नायूवर ताण येणे किंवा हाताच्या नसेवर सूज येणे याला आम्ही म्हणतो सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. मग टीचर सिंड्रोम का? शिक्षकांमध्ये हे का कॉमन आहे? कारण शिक्षकांना 3 प्रक्रिया कराव्या लागतात. सगळ्यात पहिलं म्हणजे फळ्यावरती लिहिणे. तुम्ही जर नॅचरली बघितलं तर भारतीय महिलांची उंची किंवा हाईट ही साधारण 5 फूट किंवा 5 फूट 1 इंचपर्यंत असते. पण जर शाळेमध्ये लावलेल्या फलकांची किंवा आपण ब्लॅकबोर्ड ज्याला म्हणतो फळा, त्यांची हाईट जर बघितली तर ती बऱ्याच वेळेला मॅचच होत नाही. शिक्षकांना मान वर करून लिहावं लागतं, हे कॉन्स्टंट लिहावं लागतं, किंवा बऱ्याच वेळा खाली वाकून लिहावं लागतं. मग हा जो मिसमॅच आहे त्याच्यामुळे यासारख्या पोझिशनमुळे मानेवरती ताण पडायला लागतो आणि कालानुरूप तो ताण वाढून वाढून स्नायूवरती सूज यायला लागते किंवा मानेच्या हाडांवरती सूज यायला लागते. दुसरं,
कंटिन्युअस पेपर चेकिंग करणे, याच पोझिशनमध्ये त्यांना कंटिन्युअस पेपर चेक करावे लागतात. आता वाढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्या प्रमाणात असणारे शिक्षक, परत हा नंबर मिसमॅच आहे. त्यामुळे कमी शिक्षक आणि जास्त विद्यार्थी, मग त्यांना जास्त लोड येतो, जास्त पेपर चेक करावे लागतात, जास्त वेळ एका जागी बसून कंटिन्युअस मान वाकवून पेपर चेक करावे लागतात. त्यामुळे सुद्धा मानेवरती लोड येतो. तिसरं म्हणजे रीडिंग किंवा वाचन. कारण एका शिक्षकाला कायम अपडेट राहावं लागतं, वाचन करावं लागतं, कारण तुम्हाला ते शिकवावं लागतं. सो त्याच्यासाठी सुद्धा परत याच पोझिशनमध्ये पुस्तके वाचावी लागतात. तर या सर्वांमुळे त्यांच्या मानेवरती ताण, हा लोड जास्त असतो. म्हणून आम्ही याला टीचर सिंड्रोम म्हणतो. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस ही एक कॉमन टर्म आहे. टीचर सिंड्रोम हा एक आम्ही दिलेली त्याला टर्म आहे, कारण शिक्षकांमध्ये याचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं. मग त्याची लक्षणं काय आहेत? मी बोलल्याप्रमाणेच मान दुखणे, पाठ दुखणे, मानेचा हा बाजूचा भाग दुखणे, मानेपासून हात दुखणे, हाताला मुंग्या येणे, ही ती लक्षणं आहेत. मुंग्या आलं म्हणून लगेच लखवा मारतो का किंवा लखवा येतो का? अजिबात नाही. सो मुंग्या आला म्हणून घाबरून जाऊ नका की अरे बापरे आता मला लखवा होणार आहे का किंवा मला काही लगेच हात माझा लुळा होणार आहे का? नाही, कारण बऱ्याचशा जणांना ही भीती असते की मुंग्या आलं की ते घाबरायला लागतात की मला पुढं काय होईल का, आणि त्या भीतीपोटी ते निरनिराळे इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतात. सो ही लक्षणं आहेत सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा टीचर सिंड्रोमची. ह्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चाचण्या गरजेचं आहे का? 100% गरजेचं आहे. चाचण्यांनी काय होतं? 2 गोष्टी होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचूक निदान होतं, ज्याच्यामुळे योग्य ट्रीटमेंट करण्यास मदत मिळते. आणि दुसरं, मनामध्ये घर केलेल्या सगळ्या गैरसमजुती या दूर होतात. त्यामुळे चाचण्या या फार महत्त्वाच्या आहेत. मग ते एक्सरे असू, MRI असू किंवा काही रक्त तपासण्या असू, ज्याच्यामध्ये आम्ही कॅल्शियम, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12 हे सगळं चेक करतो. सो या चाचण्या खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून योग्य निदान होण्यास आपल्याला मदत होते. सो योग्य निदान जर झालं तर योग्य ट्रीटमेंट ही होते. ट्रीटमेंट मी बोलणार नाही. आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे उपाययोजना, जेणेकरून ते टाळता येतं का? हो. काय उपाययोजना करता येतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, जेणेकरून तुम्ही तुमचं कामही सोडणार नाही. वयाच्या 56 किंवा 60पर्यंत तुम्ही सेवानिवृत्त होईपर्यंत ते काम तुम्ही नीट करू शकाल आणि तुमच्या मानेवरती ताण पडणार नाही. सगळ्यात पहिला आपण प्रॉब्लेम बघितला की फळ्याची उंची आणि आपली उंची मॅच होत नाही. मग त्याला काय करावं? शक्यतो मान वर करून आणि खाली वाकून फळ्यावरती लिहिणं टाळावं. आपल्यासमोर मान सरळ, हात सरळ, आणि भले तुम्ही 5 लाईन लिहा, त्या परत पुसा, परत 5 लाईन लिहा, जेणेकरून तुमची मान सरळ राहील, तुमचा हात सरळ राहील. आणि मध्ये मध्ये थोडा गॅप घ्या, फिरत राहावा, एक्सप्लेन करा. कंटिन्युअस फळ्यावरती लिहायला जाऊ नका. ही एक उपाययोजना तुम्ही करू शकता. सेकंड, पेपर चेक करताना कंटिन्युअस वाकून पेपर चेक करण्यापेक्षा एखादा सपोर्ट घ्या. आज ॲमेझॉनवरती सुद्धा अँगल सपोर्ट मिळतात, जेणेकरून पेपर तुमच्यापर्यंत येईल, तुमची मान परत सरळ राहील. असं वाकून चेक करावं लागणार नाही. आणि रीडिंग करताना, वाचन करताना पण सुद्धा तुम्ही या उपाययोजनेचा वापर करू शकता. सो या उपाययोजना जर तुम्ही करून बघितला तर कदाचित तुमच्या मानेवरती पडणारा ताण हा कमी होईल आणि तुम्हाला हे दुखापत किंवा हा त्रास होणार नाही. आणि त्रास जर असेल तर नजदीकच्या तुमच्या तज्ज्ञांकडे जाऊन तुम्ही योग्य सल्ला आणि ती योग्य ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून झालेला त्रास कमी होईल. आणि त्यानंतर ही उपाययोजना तुम्ही करायला सुरुवात केली की तो ताण परत होणार नाही. तात्पुरत्या गोळ्याने हे प्रॉब्लेम सॉल्व का होत नाहीत? कारण गोळ्या या उद्धार करत नाहीत. तात्पुरती आलेली सूज, तात्पुरता आलेला दुखावा हे या गोळ्याने कमी होतं. पण आपण चुकीच्या पद्धतीने परत तेच काम करत राहिलो तर ती सूज परत येते आणि त्रास परत होतो. त्यामुळे दुखणे आले, ट्रीटमेंट घ्या, दुखण्यापासून मुक्त व्हा, योग्य पद्धतीने काम करा आणि परत त्याच्यावरचा होणारा ताण टाळा. तर या व्हिडिओमध्ये आपण टीचर सिंड्रोम, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस शिक्षकांना का होतो, ट्रीटमेंट काय,
त्याची लक्षणे काय आणि उपाययोजना काय, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण सविस्तर चर्चा केली. हा व्हिडिओ जास्तीत जास्त टीचर्स किंवा शिक्षकांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांच्या मनांमध्ये ज्या गैरसमजुतीने घर केलेलं आहे दूर होतील. या उपाययोजना ज्या मी आज सांगितलेल्या आहेत ते मार्ग ते वापरायला सुरुवात करतील, जेणेकरून त्यांच्या मानेवरती येणारा ताण पण हा कमी होईल, त्यातून त्यांना उद्भवणारा त्रास पण कमी होईल आणि लक्षणे आणि ट्रीटमेंट योग्य तज्ज्ञांकडून योग्य वेळी घेतील. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्पाइन बाईट्स या माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे उपयुक्त व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करत राहीन. थँक्यू सो मच.